सराईत चोरी करणाऱ्या चोरांच्या मुसक्या मुरबाड पोलिसांनी आवळल्या। अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सराईत चोरी करणाऱ्या टोळीला व चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या दुकानदाराला देखील मुरबाड पोलिसांनी शिताफीने अटक करून ताब्यात घेतले आहे। अटक केलेल्या आरोपींची नावे 1. सुरेश चव्हाण वय 41 मानपाडा डोंबिवली मूळचा उत्तर प्रदेश। 2. सद्दाम हुसेन जमालुद्दीन खान वय वर्ष 39 राहणार घाटकोपर मूळचा उत्तर प्रदेश। 3. भैया उर्फ पवन आर्या सायन कोळीवाडा। 4. संजय रत्नेश कांबळे उर्फ सलीम कुबडा राहणार शेळफाटा खर्डी मूळचा पुणे स्वारगेट। 5. अब्दुल जमीर पठाण हल्ली राहणार मानखुर्द मुंबई व मुद्देमाल विकत घेणारा मनोज तेजराम जैन वय 53 राहणार रत्ना को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी SV रोड महेश नगर गोरेगाव पश्चिम यास देखील मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे 2,52,500 किमतीचा मुद्देमाल व 9 तोळे वजनाची सोन्याची लगड तसेच 50,000 रुपये किमतीचा सोन्याचा कॉइन व गुन्ह्यात वापरलेली ह्युंदाई कंपनीची 2,50,000 रुपयाची MH43 R6117 कार व गुन्ह्यात वापरलेले हत्यार तपास करताना हस्तगत करण्यात आली आहेत। तसेच क्रमांक 2 चा आरोपी याने तपासणी दरम्यान शहापूर हद्दीत देखील चोरी व दरोडा घातल्याचे कबुली दिली आहे। सदर घरफोडी करणाऱ्यांकडून अजूनही काही अधिक तपास लागतो का म्हणून अधिक तपास पोलीस हवालदार रामदास शिंदे हे करीत आहेत। सदर 5ही आरोपींनी जवळजवळ 18 ठिकाणी चोरी घरफोडी दरोडे टाकून हैदोस माजवला होता, परंतु 19वी चोरी करण्यासाठी ते मुरबाड शहरातील माऊली नगर येथे आले व त्यांनी 3,62,500 ची घरफोडी केली। सदर ठिकाणी मुरबाड पोलिसांनी CCTV फुटेज घेऊन तांत्रिक गोष्टी तपासून पाहून सदर घरफोडी दरोडा टाकणाऱ्या चोरांच्या मुसक्या आवळल्यामुळे त्यांचे सर्व ठिकाणी अभिनंदन होत आहे। ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक D.S. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांच्या नेतृत्वाखाली तपास करणारे API सोनवणे, पोलीस हवालदार घाग, पोलीस हवालदार गावडे, पोलीस हवालदार देवरे यांनी आपले तपासाचे चक्र फिरवून मुंबई, ठाणे, मुंब्रा येथे रात्र दिवस तपास करून काटई कल्याण नाका येथे या सर्व घरफोडी करणारे दरोडेखोर चोर यांना सापळा रचून ताब्यात घेतले। त्याबद्दल मुरबाड पोलिसांचे विशेष आभार मानण्यात येत आहेत व पुढील अधिक तपास पोलीस हवालदार रामदास शिंदे करत आहेत।